नमस्कार, मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत अळूची पातळ भाजी किंवा त्याचं पारंपरिक नाव आहे अळूचं फतफद। त्यासाठी मी ही अळूची पाने आमच्या शेतातलीच लाल देठाची अळूची पाने मी घेतलेली आहेत 10 ते 15। ती मी स्वच्छ धुवून अशी एकत्र गुंडाळून व्यवस्थित अशी बारीक कट करून घेते। सर्व अळूची पानं व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आणि थोडी देठही घ्यायची। यामध्ये बारीक चिराल तेवढी व्यवस्थित शिजते आणि पटकन होते भाजी। आता आपण देठही घेऊया। आता ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यासाठी मी कुकरमध्ये सर्व ही अळूची चिरलेली पानं टाकते आणि देठही घेऊया। देठाचे असे साल काढून घ्यायची, सर्व देठाची अशी साल काढून घ्यायची। हाताला तेल लावूनच हे असं व्यवस्थित काढा, नाहीतर हात काळे होतात। असं सर्व मी काढून घेते। आता आपण ही देठही पानांबरोबर शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये। पानं, देठ, त्याचबरोबर शेंगदाणे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी भिजवलेली चणा डाळ, हे सर्व आता आपण कुकरला शिजवून घेऊया। 3 शिट्ट्या करून घेऊया। त्यामध्ये 2 ग्लास मी पाणी ओतलेलं आहे। हे सर्व 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत आपण वाटण तयार करूया। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक वाटण करून घेतलेले आहे, हे पहा। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी एका टोपामध्ये मी 2 चमचे तेल, आता त्यामध्ये आपण कढीपत्त्याची फोडणी दिली आहे। तुम्ही जिरे मोहरीचीही फोडणी देऊ शकता आणि त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते चांगलं असं परतून घ्यायचं। हे हिरवं वाटण आहे, तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता। त्याचबरोबर जे शिजवून घेतलेली आपण अळूची पानं, देठ, हे सर्व मिक्सरला बारीक करून किंवा तुम्ही रवीने घाटून सुद्धा टाकू शकता आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ही सर्व भाजी अशी मिक्स करून 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची आणि तयार झालेलं आहे आपलं अळूचं फतफद किंवा अळूची पातळ भाजी। बनवायला ही अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।